नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याचं ठाणे विभागाचं काय करायचं टाइम टेबल आलेलं आहे. आता या टाइम टेबल पहिले तर तुम्हाला दाखवेल मी, की आता या टाइम टेबलनुसार जर बघितलं तुम्ही, तर हे प्रसिद्ध पत्रक आहे. याच्यामध्ये काय केलं, की ज्या विद्यार्थ्यांना 120 पैकी 54 आणि 54 पेक्षा जास्त मार्क आहेत, त्या विद्यार्थ्यांना काय केलं, की कागदपत्र तपासणी होणार आहे आणि शारीरिक मोजमाप होणार आहे. सध्या तरी. तर हे जे टोटल विद्यार्थी आहेत, ते आहेत 80,207 एवढे विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये जर बघाल तर महिला आहेत टोटल 15,438 महिला आहेत आणि बाकी पुरुष संख्या आहे ती आहे 64,767 एवढी असणार आहे. ओके. ट्रान्सजेंडर जेंडर 2 असणार आहे त्याच्यामध्ये. आता या उमेदवारांचं म्हणजे टोटल जर बघाल, टोटल परीक्षा दिली 1,14,307 विद्यार्थ्यांनी. त्यापैकी 80,207 विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यामध्ये महिलांचं सेपरेट होणार आहे आणि पुरुषांच्या बाबतीत सेपरेट होणार आहे. त्यांनी काय केलं, की त्याची लिस्ट केलेली आहे. त्याच्यानुसार जर बघाल तर ठाणे विभागासाठी कंप्लीट 15,438 महिला आहेत. आता या महिलांसाठी बघितलं तर ठाण्यासाठी या महिलांची लिस्ट काय करण्यात की बनवली जाणार आहे. त्याच्यामध्ये 1 ते 15,438 महिला असतील, जे की 27 जानेवारी ते 27 फेब्रुवारी या तारखेपर्यंत त्यांचं होणार आहे. कंप्लीट 28 दिवस, सॉरी 1 महिना होणार आहे. त्याच्यानंतर शहापूरमध्ये होणार आहे 13,350 ते या एवढ्या विद्यार्थ्यांचं होणार आहे. ओके. ते आता ते सिरियल नंबर आहे 15,439 ते 28,988. आता इथं जर ते सिरियल नंबर बघाल, तर हा सिरियल नंबर कोणता पाहायचा आहे? आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे, की कोणता पाहायचा आहे. आता इथं जर तुम्ही जाल, तर मेरिट लिस्ट तुम्हाला दाखवेल मी याची ठाण्यासाठीची मेरिट लिस्ट आहे बघा. ठाण्यासाठीची मेरिट लिस्ट आहे. आता या लिस्टनुसार तुम्हाला जायचं आहे का? म्हणजे इथं जर बघाल तुम्ही 1 ते किती आहे त्या महिला विद्यार्थिनी म्हणजे या आहेत 1 ते 15,438. तर ह्या जायचं आहे का? तर याचं उत्तर आहे की नाही. या लिस्टनुसार जायचं नाही, लक्षात ठेवा. ही लिस्ट जी आहे ती कॉमन मेरिट लिस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला महिला पण दिसतील आणि पुरुषही दिसतील. बघा तुम्ही जर बघाल तर इथं एकच महिला आहे. बाकी सगळे पुरुष आहेत तिथं. मेल कॅन्डिडेट आहेत. मेल कॅन्डिडेट. तर काय करणार आहेत? याच्या उत्तर सांगतो तुम्हाला, की हे काय करतील, की एक सेपरेट लिस्ट बनवतील. त्याच्यामध्ये ज्या की 1 ते 54 मार्क म्हणजे 54 आणि 54 पेक्षा जास्त मार्काची महिलांची यादी राहील. त्याच्यानंतरनं काय करतील, की मुलांची यादी राहणार. आता मुलांमध्ये जर बघाल तुम्ही, आता ती यादी आहे ना, अजून त्यांनी पब्लिश केलेली नाहीये. वेबसाईटवरती अजून पब्लिश केलेली नाहीये. तर ती यादी आल्यावरच तुम्हाला हे पिक्चर क्लिअर होईल, की कधी कोणत्या विद्यार्थ्याने कुठे-कुठे जायचं. आता त्या यादीनुसार शहापूरमध्ये 15,439 ते 28,938 या विद्यार्थ्यांनी परत 27/1 ते 27/2 या वेळात जायचं. आता इथं पण काय करतील, की जे 13,550 हा विद्यार्थी प्रत्येक दिवशी 1,500, 1,500 असे विद्यार्थ्यांचा डिव्हाईड करून काय करतील, की ते देतील. डहाणूमध्ये लागेल. आता हे त्याचं कुठे जायचं आहे, काय जायचं याचं शेड्यूल परत ते ते देणार आहेत. आता त्याच्यामध्ये डहाणूमध्ये जायचं आहे 28,989 ते 41,788 एवढ्या विद्यार्थ्यांनी जायचं आहे. सीरियल नंबर ते येतील त्यावेळेस जायचं आहे. जव्हारमध्ये 11,000 विद्यार्थी आहेत. ते 41,789 ते 52,788 इथपर्यंत जायचं आहे. अलिबागमध्ये जायचं आहे 14,675 एवढे विद्यार्थ्यांनी जायचं आहे. तिथे सीरियल नंबर आहे 52,789 ते 67,463 पर्यंत जायचं आहे. रोहामध्ये 12,744 एवढे विद्यार्थ्यांनी जायचं आहे. तर ते आहे 67,464 ते 80,207 एवढ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं जायचं सीरियल नंबरनुसार. आता याच्यातला सीरियल नंबर मी पहिले सांगत आहे, की हा सीरियल नंबर पकडू नका. या लिस्टला काहीही नाहीये. त्याची मेरिट लिस्ट जी आहे ती काय करतील, की हे पब्लिश करतील. लवकरात काय करतील, की पब्लिश करतील. ओके. त्याच्या संदर्भात तुम्हाला काय करेल, की ईमेल येणार आहे. तुम्हाला एस-एम-एस ईमेल हे काय करतील, की आयोगामार्फत येणार आहे. ठीक आहे. तर ही माहिती होती. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. अजिबात ही लिस्ट आहे ती काय करतील, लवकर ती पब्लिश करतील अशी अपेक्षा. आज किंवा उद्या ही यादी आहे ती पब्लिश होणार आहे. ठीक आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.